व्यापाऱ्यांच्या या मागण्या आहेत। दुसरीकडे कोरोना आटोक्यात आणण्याचं सुद्धा आव्हान आहे। त्यामुळे महाराष्ट्रामध्ये जे 8 जिल्हे चिंताजनक आहेत, जिथे परिस्थिती चिंताजनक आहे, त्यापैकी कोल्हापूर तर पहिल्या क्रमांकावरती आहे आणि साताऱ्यात सुद्धा दुसरीकडे कोरोनाचा धोका कायम आहे। कारण कोल्हापूर नंतर साताऱ्यामध्ये कोरोना रुग्णांची संख्या जास्त आहे। त्यामुळे इथे आणखी कडक निर्बंधांचं पालन करण्याच्या सूचना नागरिकांना वारंवार करण्यात येत आहेत। प्रशासनाकडून सुद्धा कोरोना आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरूच आहेत। आमचे प्रतिनिधी किरण मोहिते आपल्या सोबत आहेत। थेट जाऊयात साताऱ्यात। कोल्हापूर नंतर साताऱ्याचा क्रमांक लागतोय किरण, आणि तिथे रुग्ण वाढीचं प्रमाण कसं आहे, मृत्यू दर काय आहे, सध्या ऍक्टिव्ह रुग्ण किती आहेत, साताऱ्यातली एकूणच सध्याची परिस्थिती? श्वेता, सातारा जिल्ह्यातली जर का परिस्थिती पाहायला गेली तर सातारा जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट जो आहे तो वाढताना दिसत आहे। त्यासोबत मृत्यू दर ही कुठेतरी वाढताना दिसत आहे। 18 जूनला जिल्ह्यामध्ये अनलॉक करण्यात आलेलं होतं, त्यावेळेला पॉझिटिव्हिटी रेट जो होता 6 वर जाऊन पोहोचलेला होता। मात्र त्यानंतर 15 दिवसांमध्ये हा पॉझिटिव्हिटी रेट जो आहे तो पुन्हा वाढू लागल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यामध्ये पुन्हा कडक लॉकडाऊन करण्यात आलेला होता। आता सध्या जिल्ह्यामध्ये सकाळी 9 ते 2 वाजेपर्यंत अत्यावश्यक सेवेतली जी काही दुकानं आहेत ती उघडी राहणार आहेत, असं जे काही नियम आहेत ते घालून दिलेले आहेत। त्यामुळं जे गर्दी आहे ते गर्दी कुठेतरी जिल्ह्यामध्ये वाढताना पाहायला मिळत आहे। 9 ते 2 मध्ये मार्केट असेल किंवा भाजी मंडी असेल, यामध्ये कुठेतरी गर्दी वाढताना दिसत आहे। त्यामुळे हा पॉझिटिव्हिटी रेट वाढत आहे। त्यासोबत होम आयसोलेशन जे पेशंटला ठेवण्यात येत आहे त्याच्यामध्ये कॉन्टॅक्ट जे आहेत ते वाढत आहेत। त्यामुळे पेशंटची संख्या कुठेतरी वाढत आहे। जिल्ह्यामध्ये जर पाहायला गेलं तर कालचा जर आकडा जर पाहिला तर 1160 जो आहे तो ऍक्टिव्ह काल बाधितांची संख्या होती, तर 33 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालेला होता। सध्या आता सातारा जिल्ह्यामध्ये 9 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत। आता जो एकूण बाधित म्हणजे आतापर्यंत जे काही किरण, एकूणच साताऱ्यातली ही परिस्थिती, कारण कोल्हापूर नंतर साताऱ्याचाच नंबर लागतोय, तिथे चिंता वाढवणारी अशी आकडेवारी रोजच्या रोज समोर येते। त्यानंतर पुणे शहर सुद्धा या यादीमध्ये आहे असं म्हणायला हरकत नाही, कारण पुणे शहर आणि जिल्ह्यामध्ये निर्बंध जैसे तेच राहणार आहेत। दुकानांची वेळ ही सकाळी 8 ते दुपारी 4 पर्यंत होती आणि मुदत संपल्यावर सुद्धा फेरीवाले, हातगाडीवाले फिरतायत, त्यांना फिरू देऊ नका असे आदेश अजित पवारांनी दिले। 5 वाजता संचारबंदी लागू झाल्यानंतर जर काही दुकानं उघडी राहिलेली दिसली तर नागरिक फिरताना दिसले तर मग कडक कारवाई करा असे आदेश पालकमंत्री अजित पवारांनी कोरोना आढावा बैठकीनंतर काल दिलेले आहेत। आणि शनिवार रविवार वीकेंडला तर अत्यावश्यक सुविधा वगळता कडक निर्बंध पुण्यामध्ये लागूच असणार आहेत। पर्यटन स्थळी सुद्धा बंदीच असणार आहे। लसीचे दोन्ही डोस घेऊन सुद्धा काही जण दगावलेले आहेत, त्यामुळे मास्क घालाच असं अजित पवार म्हणाले। दुकानं बंद होत आहेत, पण हातगाडीवाले, हॉकर्स वगैरे सगळेजण सर्रास उशिरापर्यंत थांबतायत। त्यामुळं माझं सगळ्यांना सांगणं आहे, पोलीस खात्याला आम्ही सांगितलेलं आहे, 4च्या पुढं हे सगळं सख्तपणे बंद झालं पाहिजे। आणि दुसरी जी पर्यटनाची ठिकाणं आहेत, म्हणजे काही पर्यटनाच्या निमित्तानं सिंहगडला जातात, काही आपल्या लोणावळ्याला जातात, अशी काही ठिकाणं आहेत, तिथं गर्दी केली जाते आणि त्याच्यामुळं पॉझिटिव्हिटी वाढते। म्हणून पर्यटन स्तरावर कोविड निर्बंधांची कडक अंमलबजावणी ही पोलीस खात्याला दोन्ही CP आणि SP यांना सगळ्यांना करायला सांगितलेली आहे।